नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। तर दिवाळीच्या पावसाचे इफेक्ट कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना आहेत, पेरणी संदर्भात आपण या अगोदर मेसेजही दिलाय, व्हिडिओ पण दिलाय आणि यूट्यूबवरच्या रेकॉर्डिंग पण आपल्या फेसबुकच्या पेजवरती टाकलेल्या होत्या। तर एक विनंती आपल्याला अशी असेल की बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आपल्याला फोनवरती फोन यायला लागलेत की धुळीमुळे खत वगैरे टाकायला थोडे अडथळे येतात। तर त्यांचाही हा प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। आणि एक असाही विषय आहे, हा जो काही येणारा पाऊस आहे आपण त्याबद्दल स्पष्टता आधीच दिलेली आहे, त्याबद्दल आपण काही शेतकऱ्यांचा भ्रम ठेवलेला नाही। त्यामुळे प्रत्येकाला एक विनंती आहे, कमेंट करण्या अगोदर जे काही बोलते ते लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे। तर एक दिवस थोडा लवकरच जो काही दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो काही आपण पाऊस सांगितलाय त्या पावसाचा प्रभाव एक दिवस अगोदरच म्हणजे 15 तारखेलाच त्याचे पडसाद उमटायला सुरुवात होईल। पण आता एक एक तारखा आपण कंप्लीट करूयात मित्रांनो। उद्याच वातावरण हे खराब व्हायला सुरुवात होईल। तेव्हा भाग आहे भंडारा, गोंदिया, हिंगणघाट, चंद्रपूर, नांदेडच्या काही भागांमध्ये दुपारच्या वेळेला ढग फिरायला सुरुवात होईल आणि हे ढग सर्वाधिक जास्त गोंदिया आणि गडचिरोलीला असतील। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। तर बघा 13 तारखेला चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती सुरू होईल। सॉरी, मी 12 म्हटले। तर 13 तारखेला हे ढगाळलेलं वातावरण व्हायला सुरुवात होईल आणि 15 तारखेला नांदेडच्या, लातूरच्या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल। आता प्रामुख्यानं पावसाची ही विनंती आहे, पावसाच्या बाबतीत तुम्हाला एक सांगायची विनंती आहे की ज्या भागांना हा पाऊस मागच्या वेळेस अतिवृष्टीसारखा बरसलाय, धोधो बरसलाय, तेवढी इन्सेंटिसी याच्यामध्ये नाहीये। म्हणजे आता हे जे काही 4-5 दिवसापासून थंड वारे सुरू झाले, काही ठिकाणी चांगल्या प्रतीचा गारवा देखील सकाळचा आणि संध्याकाळचा जाणू लागलाय, इतकाही चांगला नाहीये पण तो जाणू लागलाय। त्यामुळे ढगांना डिस्क्राईब करण्यासाठी हे वातावरण पोषक आहे। यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल सुद्धा, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये, त्यानंतर लातूर शहरामध्ये, नांदेड पट्ट्यामध्ये, इकडे गेलं तर आपण अहिल्यानगरच्याही पश्चिमेकडील बाजूमध्ये, पुणे परिसर, सातारा, सांगली, धाराशिव, बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आणि त्याचबरोबर जालन्यात आणि संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी याची इन्सेंटिसी भरपूर अशी नाहीये, 20%, 25% आहे। पण ज्या कापसाला याचा इफेक्ट पडू शकतो, कापसाचा वाती वगैरे आपण म्हणतो या भाषेमध्ये, पण तिथपर्यंत ते चालणार नाही। हे 1 किंवा 2 दिवसापुरतं मर्यादित आहे। त्यानंतर एक आठवडाभर ढगाळलेली परिस्थिती आणि धुईधुक्याचं वातावरण असणार आहे। त्यामुळे हे जे वातावरण येणार आहे ते कांदा उत्पादकांना युद्ध पातळीवरती कामे करायला लावणार आहे। म्हणजे धुळीचा प्रादुर्भाव सलग 15 तारखेला मराठवाडा आणि पूर्व विदर्भाला तो परेशान करेल, पण त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 16 तारखेपासून कदाचित एक दिवस अगोदरही धुळी येऊ शकते, असं काही नाही। पण तुम्हाला 15 आणि 16 तारखेला धुळीचा प्रादुर्भाव वाढायला लागेल आणि ती धुळी काम पडलं तर 25 तारखेपर्यंतही राहील। आपण 22-23 पर्यंतची व्याप्ती सांगतोय की तिथपर्यंत चालेल, पण ती 25-26 पर्यंतही राहू शकते असं धुळीचं आहे। आणि एक्झॅक्टली ज्या 22 तारखेला मी तुम्हाला थंडी सांगितलेली मागच्या 1 महिन्यापूर्वी, त्यामध्ये 1-2 दिवसाचा फरक पडतोय, काही ठिकाणी पण फरकही पडत नाहीये। तो म्हणजे जो काही आपण खानदेश आणि विदर्भ म्हणतोय, या खानदेश आणि विदर्भाला हा पाऊस कमी जरी असला, ठीक आहे, पण त्याच भागामध्ये 22 तारखेपासून थंडीला चांगल्या पद्धतीची वाढ होते आणि ही थंडी दक्षिण महाराष्ट्राकडे यायला 1-2 दिवसाचा वेळ घेते। म्हणजे 24-25 पर्यंत या 2-4 दिवसाच्या रेंजमध्ये हा थंडीला देखील सुरुवात करणार आहे। आणि त्या अगोदर अशा प्रकारचे एक सगळ्यात म्हणजे तुमच्या मनातला गैरसमज आणि एक भीती घालून टाकतो की अशा प्रकारचे वातावरण हे प्रत्येक 15 दिवसाला आणि 20 दिवसाला होत असतात। याला मसाला लावून सांगायची काहीही गरज नाहीये। बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की आता युट्यूबवरचे थंबनेल पाहतोय की धोधो बरसणार, गारपीट होणार वगैरे, असं प्रकार याच्यामध्ये स्पष्टता नाहीये। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केलंय की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत, ठीक आहे। आता तुमच्या कमेंटकडे वळूयात आणि हरभरा पेरणीचा एक सल्ला विषय सांगतोय की बऱ्याच शेतकऱ्यांच्या 2 अवस्था आहे। मी स्वतः शेती करतो म्हणून हाही प्रश्न तुमचा सॉल्व्ह केला पाहिजे। तो मगाशी रेकॉर्डिंगमध्ये पण सॉल्व्ह केला की बऱ्याच शेतकऱ्यांचा असं आहे, शेत ओलसर होतं, आपण रोटावेटर मारून घेतलाय, पण त्या रोटावेटरमध्ये ढेकळं तयार झाली, ते रान आता कोरडं पण पडायला लागलंय, जितकं ओलं होतं तितकं कोरडंही पडायला लागलंय। पण त्यामुळे काय होतंय की बऱ्याच शेतकऱ्यांचं
पुन्हा ओलून पडायची वेळ येऊ शकते. तर विदर्भ आणि खानदेशला काही अडचण नाहीये. फक्त मी थंडीचं वातावरण ह्या 4-5 दिवसही बऱ्यापैकी नसल्यामुळे तो हरभरा पेरणीचा सल्ला देत नाहीये. ज्वारी पेरणीला विदर्भ आणि खानदेश काही अडचण नाहीये. मराठवाड्यात सुद्धा छत्रपती संभाजीनगर, जालन्यात, हिंगोली सारख्या ठिकाणी 16 तारीख गेली की 17 तारखेपासून तुम्ही पेरू शकता. आणि जर अशा आभाळाकाल पाहून तुम्ही जर पेरणार नसाल तर मग असा आभाळ चालू आहे 15 दिवसाला वगैरे कुठेतरी पडणं, कुठे जास्त पडणं, त्या 90% भागांना तिथे अडचणी नसतात. पण 10%कडे पाहून जर आपण पाहिलं तर सगळ्यांच्याच पेरण्या थांबल्या जाऊ शकतात. त्यामुळे ह्या 90% भागाकडे पाहून आपण पेरणी करावी. 10% भागांना हा पाऊस होत राहतो नंतर सुद्धा. आणि ह्यावेळेस तर 20-25% आहेच त्याची व्याप्ती लातूर वगैरे भागांची आणि इकडे सांगली, सोलापूरची. तर असा विषय आहे. चला तुमच्या कमेंट घेऊयात. बुधवारपासून नाशिक क्षेत्र तुरळक ठिकाणी, पण पुणे परिसरामध्ये, सातारा परिसरामध्ये, अहिल्यानगरच्या काही भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची नोंद होईल. ती इन्सेंटिसी आणि तो पावसाची व्याप्तीचा जर विषय आपण काढला तो विषय असा आहे की 20-25%च्याही आतमध्ये रेंजमध्ये राहील. तो पाणी काही ठिकाणी चांगला चांदणबरीही होईल, ठीक आहे, पण ती सर्वदूरची व्याप्ती नाहीये. 4 आणि 6ला जसं झालं तसं आहे, पण त्या ताकदीचा मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला भर राहणार नाहीये, ठीक आहे. ह्यावेळेस जो पाऊस येतोय ह्या पावसाला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे थंडीचं वातावरण आहे. पाण्याच्या थेंबाची जाडी बनायला ही थंडी कारणीभूत राहते आहे. गरमी असेल तर खूप मोठा वाहूनी पाऊस पडेल आणि जर थंड असं वातावरण तर तिथे पाऊस त्या पद्धतीने पडेल. आता बोलतोय आपण थोडं खानदेशातल्या अनेक विशेष भागांमध्ये की खानदेशला पाऊस पडणार कमी, त्याची व्याप्ती 10-5% वाढेल, पण त्यामध्ये एखादा दुसरा हवामान अभ्यासक म्हणून खानदेशला पाऊस होणार आहे. त्यात तो 10-5 गावाला पडला, ते गावात म्हणते तोडकरला पाऊस सांगितला. मी एका ठिकाणी कमेंट पाहिली, मला एक शेतकऱ्यांची कमेंट स्क्रीनशॉट म्हणून आली की एक जण म्हणते साहेब तुम्ही धुळ्याला मागच्या वेळेसचा पाऊस सांगितला ना. अरे इमानदारी थोडी तरी ठेवा. साखळीला पाऊस होईल सांगितलं होतं, धुळ्याला पाऊस होईल सांगितलं होतं, त्यावेळेस तो पडला. पण मी इन्सेंटिसी म्हणजे व्याप्ती किती सांगतोय याकडेही फोकस करा. नितीन देशमुख सर, आपल्या भागातलं वातावरण हे 14 तारखेला खराब व्हायला सुरुवात होईल. एक्झॅक्टली त्या दिवशी पाऊस नाहीये. 15ला काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज आहे, पण त्याची इन्सेंटिसी म्हणजे व्याप्ती जी आहे ती 20 आणि 25% भागात आहे. सेम सांगायचं म्हटलं तर 4, 5, 6 ऑक्टोबरला जे घडलंय त्याच पद्धतीने आहे आणि तशीच गाव आहेत, थोडे बदलून पडतील अशा प्रकारची इन्सेंटिसी आहे व्याप्तीचा विषय. औंढा नागनाथला पण 1-2 गावांना, 10-5 गावांना तो पाऊस होईल. पण पेरणीचा विषय मांडताना तुम्ही 16-17ला करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. थोडा एक झटका हा जाऊ द्या. मला एक वाटतं तुम्हाला अंदाजच जिल्हे ज्यांना पाऊस होईल असे जिल्हे आपण डिक्लेअर केलेले बरेच, ते हे मागच्या व्हिडिओमध्ये पण गेलेत. यामध्ये बघा चंद्रपूरला आहे भाग व्याप्ती 30%च्या आसपासमध्ये, पण वाऱ्यामुळे हा पाऊस सर्वदूर नाहीये. त्यानंतर वाशिम जिल्ह्यात कुठे मोठे हा पाऊस चांगल्या पद्धतीचा पडेल, वाशिम हिंगोलीमध्ये सुद्धा, पण भाग व्याप्ती 10-15% अशा पद्धतीने आहे. म्हणजे 100पैकी 15 गावांना, 1000 गाव असेल तर 150 गावांना. नांदेडमध्ये मात्र लोहा या भागाकडे जास्त जोर आहे. त्यानंतर दिलगुर परिसरात खूप पाऊस होण्याचा अंदाज आहे, पण त्याची व्याप्ती जी आहे ती 40 ते 50% एवढी आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी नुसतं आभाळी, काही ठिकाणी खरंच पडणार आहे अशा पद्धती आहे. लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये भाग बदलत पद्धतीने, हा जो काही शब्द इतरांनी वापरला होता त्याच पद्धतीत तो आहे. पण भाग बदलत म्हणजे काय ही गोष्ट समजून घ्या की अनेक भागांना तो येईल, पडेल, तर त्याच्या दुसऱ्या बाजूला तो कमीही होईल. पण नांदेड आणि लातूर हा महाराष्ट्रातल्या येणाऱ्या ह्या दिवाळीतल्या पावसापैकी थोडं जास्त आहे, पण पहिल्या इतकाही अतिवृष्टीसारखा नाहीये आणि 1-2 दिवसाचा विषय आहे. त्यानंतर सोलापूर, बीडमध्ये हा पाऊस आहे. धाराशिव पट्ट्यातही अनेक ठिकाणी हा पाऊस असेल. बार्शी, लातूर, केस, धाराशिव, माजलसुंबा हा भाग देखील आहे. तर कोल्हापूरला हा पाऊस आहे. बेळगाव हा भाग देखील आहे. सांगली देखील आहे, ठीक आहे. नंतर 16 तारखेला देखील या पावसाचा प्रभाव पडणार आहे. त्यात कोकण किनारपट्टी, पुणे, अहिल्यानगर मोजक्या ठिकाणी, नांदेड सुद्धा काही ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरच्या काही तालुक्यांना म्हणजे कन्नड, सिल्लोडमध्ये मोजक्या ठिकाणी. कदाचित याच्यामध्ये 10-20 शेतकऱ्यांचा फायदा देखील होऊ शकतो कन्नड सारख्या ठिकाणी आणि सिल्लोड सारख्या ठिकाणी, कारण की ते पाणी द्यायची सुरुवात झाली आहे. आणि एक विनंती असेल तुम्हाला सगळ्यांना की आता बरेच जण सोयाबीन काढून सोयाबीन वाळायला ठेवली, तरी ह्या 2 दिवसामध्ये जे काही करायचं ते करून घ्या. नंतर स्थानिक वातावरणाचा पाऊस 10-5 गावांना 15 पासून देखील पडू शकतो. तर आता एक कमेंट घेऊयात.
राजुरा तुमच्या भागात 15 तारखेपासून थोडाफार सुरुवात करेल. 15 आणि 16 तुमच्या भागामध्ये पावसाचे आहे. 2 दिवस तेवढे सांभाळा. आणि सर्वदूरची व्याप्ती नाही, पण गाव कोणते गेले सांगणं कठीण आहे. त्यामुळे राजुरा परिसर, दक्षिण भाग जे काही येत आहे, पश्चिम भाग जे काय येते, या भागांना ते वातावरण जास्त प्रमाणात, कमी अधिक प्रमाणात बऱ्याच गावांना राहणार आहे. हिंगोलीत आहे शिवभक्त पप्पू खराडे सर. अक्कलकोट दक्षिण भागामध्ये सलग 3 दिवस मध्यम, दमदार आणि बऱ्याच ठिकाणी तो पाऊस असणार आहे. अक्कलकोटचा समावेश पहिल्यासारखा अति किंवा अत्याच्या पेक्षाही अति अशा पद्धतीचा मॉडेलनुसार तरी नाहीये. त्यामुळे फारशी ही काळजी करण्याची गरज नाहीये. आणि जे काही पेरण्या चालू आहे तुमच्या भागामध्ये, त्यातल्या काही पेरण्या थोड्या फेलही जाऊ शकतात, पण त्याची टक्केवारी 10 किंवा 5% एवढीच आहे. मानवतला देखील 15 किंवा 16 तारखेच्या आसपास तो पाणी येणार आहे. 2 दिवसाचा विषय आहे. आणि यातूनही एकच दिवस अर्धा घंटा किंवा 1 घंटा अशा पद्धतीचा पाऊस आहे, कारण की थंड वारे या पावसाला टिकून देईल अशी क्षमता मॉडेलनुसार कमी दिसते. घनसंगीला कोणाच्या पत्रावरून पाणी वगळल किंवा कुठे पेंडवलता झाला असेच आहे. घनसंगीला जसं 4-5 तारखेला झालं मागच्या वेळेस त्या पद्धतीचं आहे. हे उदाहरण मागच्या तारखेचं का देतोय, कारण की जालन्यामध्ये, घनसावंगीमध्ये, खानदेशमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी तो पाऊस त्या टक्केवारीनुसार झाला होता. मग तो पाऊस झाला होता कुठल्या टक्केवारीनुसार, परभणी झाला होता, नांदेडला झाला होता, लातूरला पण झाला होता. तर अशाच तोच भाग परत तो ऍक्टिव्हिटीमध्ये आहे. थोडी इकडे वाशिममध्ये 4-2 गावं आहे, त्यानंतर हिंगोलीमध्ये देखील आहे. अशा प्रकारची जी परिस्थिती आहे. ज्यांना कोणाला पेरायचे ह्या डेटमध्ये त्यांनी फक्त एवढी 15 आणि 16 जाऊ द्या. नंतरही पावसाच्या तारखा आहेत, पण तोपर्यंत माल उगून वरील एखादा फटका विहिरी पडला तरी फायदेशीर राहील. नंतर तुटा वगैरे भरणं आपलं चालू असतं की आता तूट भरायची वगैरे, त्या देखील फायदेशीर होऊ शकतो. ठीक आहे. लोणारला हा पाऊस नसल्याच जमा आहे, म्हणजे काही ठिकाणी 4-2 गावाला ह्या तालुक्यामध्ये जर पडला तर ठीक आहे, कारण की विदर्भाच्या पूर्व विदर्भात तर त्याची थोडीशी व्याप्ती आहे, पण बुलढाणा, अकोला, अमरावती याची व्याप्ती फारशा प्रमाणात नाहीये. त्यात जळगावचीही व्याप्ती फारशा प्रमाणात नाहीये. संभाजीनगरची आणि जालन्याची सुद्धा व्याप्ती दक्षिण भागाकडे बरी आहे, पण उत्तरेकडील भागांमध्ये जास्त प्रमाणात नाहीये. तर सगळे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला अजूनही सविस्तर सांगायचं झालं तर बिनधास्त प्रश्न विचारा. आणि एक विनंती अजूनही आहे की कांदा उत्पादक शेतकरी, मग तो कुठल्याही भागाचा असू द्या, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, या शेतकऱ्यांना थोडं आव्हान असणार आहे. ऐन दिवाळीच्या पिरियडमध्ये धुळीचं प्रमाण आणि इथून पुढे थंडीची पण धुळी असते, त्या धुळीच्या इफेक्टमुळे कांद्याचे पानं करपणं किंवा आता जर तुम्ही खत टाकला आणि धुळीचा इफेक्ट पडला तर कांदा थोडासा अजूनही खराब होणं, सडणं, ह्या गोष्टीचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. त्यामुळे ह्या 15 तारखेच्या पुढे तुम्ही जे काही कामं करता ते थोडी काळजीपूर्वक करा. थोडा खर्चिक विषय आहे आणि ती धुळी 7 ते 8 दिवस तर येईल. काही ठिकाणी ती धुळीचं कमतरता दिसेल, काही ठिकाणी ती जास्तही दिसेल, पण दिवाळीतली ही धुळी असणार आहे खूप प्रमाणामध्ये. शिरपूर तालुका बुलढाणा आपल्या भागामध्ये टक्केवारी 5 किंवा 10 टक्केवारीनुसार आहे आणि तो होणार सुद्धा आहे, पण त्याची इन्सेंटिव्ह म्हणजे व्याप्तीचा विषय जो आहे तो 10% येतोय. एकंदरीत जिल्ह्यानुसार सांगायचं झालं, त्यापेक्षाही गावानुसार सांगायचं झालं 100 पैकी 2 किंवा 3 गावांना अशी तुमच्या बुलढाणा जिल्ह्याची व्याप्ती आहे. मात्र लातूर जिल्ह्याची जास्त आहे, 100 पैकी 50-40 गावांना तरी होईल, असं 40% व्याप्तीनुसार तो वातावरण चालणार आहे. चिकलठाणा बुलढाणा जिल्ह्यात चिकलठाणा सेलू तालुक्यातही त्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. कोडेसर, हिंगोली, वसमत काही ठिकाणी हा पाऊस पडेल, सर्वदूर नाहीये. मात्र दिवाळीत पाऊस मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रात येणारच आहे. त्यात पुणे परिसर, सोलापूर, कोकण किनारपट्टी आणि त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातले जे काही धाराशिव पट्टे आहेत हे देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर लोहा, कंधार, देलगूर परिसर, यानंतर सावंतवाडी एरिया, उदगीर परिसर सुद्धा ही पावसाची विषय आहे. रोहिदास लांडगे सर, पाऊस कुठं आणि कधी जास्त पडणार आहे हे सुद्धा समजतं, पण तो पाऊस मान्सूनचा पाहिजे. अवकाळी माणसाचं आणि अवकाळी पावसाचं गणित 100% कुठेच जुळत नसतं. आता फक्त ठोकताळी चालू आहे की होणारच मुसळधार होईल. ज्यावेळेस बखाडीमध्ये ज्यावेळेस मी माझा अंदाज बंद करेन हा शब्द वापरत होता, त्यावेळेस कुठल्याही अंदाजाकडे हा पाऊस येईल हा शब्द पण नव्हता. ठीक आहे. त्यावेळेस संध्याकाळच्या वेळ पण सांगत होतो, रील पण चालू ठेवत होतो आणि त्याच दिवशी तुम्हाला तो पाऊस पण दाखवलेला आहे. तो मान्सूनचा विषय आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हेही सांगतो
की हा 2025 माझ्या प्रयोगशाळेचा ट्रेलर होता, पण 2026 मध्ये ना आपलं नेटवर्क खूप स्ट्रॉंगली चालणार आहे. भलेही शेती करत असेल, परिस्थितीला नाजूक जरी असला तरी त्याच ताकदीला हवामानाशी लढणार आहे. फक्त तुम्ही साथ द्या. बीड येथे आहे मस्केसर, गोरख मस्केसर बीड येथे पण आहे, पण तुम्ही समजता त्या पद्धतीचा पाऊस नाहीये. सोनपेठला आहे, सोनपेठचा पाऊस काही ठिकाणी बरा देखील होईल, पेंडवलता वगैरे वगैरे पद्धतीचा आहे. आणि सकाळच्या पारी किंवा जास्तीत जास्त संध्याकाळच्या पारी ह्या दोन्हीच्या टायमिंगला पाऊस असणार आहे. दुपारा हा पावसाची मजल फारशी नसणार आहे. अशोक कोल्हे सर आपल्या गुरुपिंपरी घनसावंगी तालुक्यातील फुटकारे त्यावेळेस पडणार आहे. इन्सेंटिव्ह आपल्या भागातली थंडीमुळे कमी राहील आणि थंडीचं वातावरण 15 आणि 16 तारखेला पुन्हा कमी होतंय. यामध्ये जालना, हिंगोली, लातूर, मराठवाडा संपूर्ण आणि पश्चिम महाराष्ट्रात तिथे काही ठिकाणी थंडी आलीही नव्हती, जसं की सोलापूर वगैरे भागामध्ये किरकोळ होती, पण ह्या भागातही गरमीची लेवल वाढणार आहे. आणि इकडे खानदेशात थंडीची लेवल कमी किंवा 1% मागे पुढे होत राहील. तर चालेल. जय शिवराय. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. चंद्रपूर, वरोरा किंवा भद्रावती या भागामध्ये 1 मिनिटात तुमचा विषय पूर्ण करतो. जर डिटेल काढलीच नसली तर तुमच्या भागामध्ये चुकीचं सांगण्यात काही अर्थ नाहीये. 1 मिनिटात तुमच्या भागाचा पूर्ण डेटा काढण्याचा प्रयत्न करतो. चंद्रपूरच्या दक्षिण आणि पश्चिम भागाकडे हा पाऊस मजल मारतो मित्रा, त्यामुळे हा पाऊस या भागामध्ये दमदार हलका असा राहील. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं असं सुद्धा आहे याच्यामध्ये की हा पाऊस छत्तीसगड आणि तेलंगणा याच्यामध्ये जास्त असल्यामुळे हा तुमच्या जिल्ह्याचे कानेकोपरे दक्षिण, पूर्व आणि पश्चिम हे तिन्ही साईड घेणार आहे. उत्तरेकडील साईडला याचा प्रभाव महत्वाचा असा नाहीये. इकडे कारंजा, लाड परिसराकडे देखील फटकारे वगैरे पडतील. हिंगोलीच्या पुसद डिग्रजमध्ये पडतील किंवा काही ठिकाणी नुसता आभाळ राहील अशी परिस्थिती आहे. मी मागे पण 2-4 दिवसापूर्वी व्हिडिओ दिलाय तुम्हाला, मेसेज पण दिलाय की घाई कापसाची क्वालिटी खराब होऊ नये म्हणून त्या पद्धतीने करा, पण मजूर संख्या किंवा मजूर आपल्याला अडून पाहतील अशा हिशोबाचा हा पाऊस नाहीये. आणि 4-5 दिवस राहील असं करगिरं फुटतील अशाही प्रकारचा पाऊस नाहीये. फक्त सगळ्यात जास्त महत्वाची घाई कोणत्या जिल्ह्याला सांगतोय आपण, नांदेड, लातूर आणि पुणे परिसर, थोडंफार धाराशिवचा पट्ट्याला घाई करायला सांगतोय की ह्या 4-5 जिल्ह्यानं, बीड जिल्ह्यातला पण दक्षिण साईड जे काही बाउंड्री लगत येत आहेत कर्नाटकच्या, त्यानंतर यवतमाळचा पण बाउंड्री लगतचा भाग, या बाउंड्री लगतच्याच भागाने थोडी घाई करायची, भले मजूर अडून पाहत असेल तरी. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.